एका 15 वर्षीय मुलीचे आई वडील 23 वर्षीय तरुणाच्या मागे विळा घेऊन धावले। दाम्पत्यानं पाठलाग करताच तरुणानं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी 15 वर्षीय मुलीनं सुद्धा गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या एका गावात घडली। शुक्रवारी तरुणानं जीवन संपवलं तर शनिवारी दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलं। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तरुणाचे वडील प्रभाकर मधुकर पुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यांचा मुलगा श्रीकृष्ण पुंडे यानं शुक्रवारी दुपारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली। श्रीकृष्ण दुपारी शेतात जात असताना आरोपी दाम्पत्यानं विळा दाखवून तुला खलासच करतो अशी धमकी दिली। यावेळी आरोपी तरुणाच्या मागे विळा घेऊन धावले। आरोपी तरुणाच्या मागे धावत असताना तिथं असलेल्यांपैकी गोपाल अडाव यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिथून धावत सुटलेल्या तरुणानं घाबरून विहिरीत उडी मारली। यावेळी आरोपीच्या पत्नीनं अडाव यांना पतीला अडवू नये असं सांगितलं। त्यानंतर दोघेही तरुणाच्या पाठीमागे लागले होते। 23 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दाम्पत्याच्या 15 वर्षीय मुलीनं सुद्धा गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती। तिनं पंख्याला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतला। आईला ही घटना समजताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही।